नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा संग्रह तळघर. यातली आपली आजची कथा आहे पाठलाग. मन तुमच्याशी कसे खेळ करतं याचं उत्तम उदाहरण आहे ही कथा म्हणजे. तर ऐकूयात पाठलाग. ते दोघे समोरासमोर बसले होते. दोघांच्या मध्ये काळ्याभोर लाकडाचे एक खूप मोठे टेबल होते. टेबलावर जाड काच होती. टेबलाच्या एका बाजूला डॉक्टर सुखात्मे बसले होते आणि आता टेबलाच्या काचेवर हलकेच बोटे आपटीत ते समोर बसलेल्या स्त्रीकडे पाहत होते. त्या 45च्या आसपास असतील, त्यांनी तर्क केला. शरीर सुखावलेले होते. त्वचा सर्वथा सावलीत वावरणारची होती. नितळ कोरीपान. त्यांच्या अंगावर आता सुमारे 15 तोळ्यांचे सोने असावे. डॉक्टर तर्क करीत होते. तरीही हे नेहमीच्या वापरातलेच आहे. अंगावरचे पातळ सुद्धा 100च्या आतले नसणार. तरी त्यांनी काही खास पोशाख केलेला नव्हता. फोनवरून भेटीची वेळ ठरवून त्या आल्या होत्या. त्यांचे कोणीतरी फॅमिली डॉक्टर असलेच पाहिजेत. त्यांचा सल्ला त्यांनी का नाही घेतला हेच आधी कोडे होते. डॉक्टरांची नजर त्यांच्या चेहऱ्याकडे वळली. एकेकाळी त्या सुंदर असल्या पाहिजेत. त्या सौंदर्याच्या काही खुणा दाट कुरळ्या केसांत, काळ्या भोर विशाल नेत्रात, सरळ नासिकेत अजूनही दिसत होत्या. पण आता वर्षांनी आपल्या रेषा त्या चेहऱ्यावर कोरल्या होत्या. त्वचेला किंचितचा सैलपणा आला होता. डोळ्यांखाली प्रयत्न करूनही लपविता न आलेली काळी अर्धवर्तुळे होती. नाकाच्या दोन्ही अंगांनी खोलवर रेषा हनुवटीखाली गेल्या होत्या. मानेजवळही सूक्ष्म सुरकुत्या दिसत होत्या. कदाचित ते शोधतच होते म्हणूनही त्यांना या खुणा दिसल्या असतील. अंजनीबाई वसंतराव देशमुख. वय, पत्ता हे सर्व केस पेपरवर लिहून घेत असताना व नंतर डॉक्टरांनी त्यांचे निरीक्षण केले होते. आता पेन खाली ठेवून दोन्ही हात एकमेकांत गुंतवीत बोटे काचेवर टेकवत ते म्हणाले, सांगा. अंजनीबाईंचा हातातल्या पर्सशी बराच वेळ चाळा चालला होता. एक दोनदा वर पाहून बोलण्यासाठी त्यांनी मोठा श्वास घेतला सुद्धा, पण शब्द निघाले नाहीत. नुसताच मोठा सुस्कारा सोडून त्यांनी मान परत खाली केली. मानसिक अस्वस्थतेच्या या खुणा डॉक्टर पाहत होते, पण ते काहीच बोलले नाहीत. मी नेहमीच्या डॉक्टरांकडे का गेले नाही असा विचार करीत असाल ना तुम्ही, त्या शेवटी म्हणाल्या. त्यांनी अगदी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवले होते. त्यांच्या हुशारीबद्दलची डॉक्टरांची कल्पना सुधारली गेली. हो, तो विचार मी केला, ते सांभाळून म्हणाले. पण त्यांना अनेक कारणे असू शकतील. तुमची इच्छा असेल तर ही भेटही खाजगी आणि गुप्तच राहील. तुम्हाला मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. त्यांनी 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 मला वेळातच काढलं असतं. अंजनीबाईंचा आवाज एकदम चढला आणि त्या रडायला लागल्या. वेळोवेळी त्यांचा पाठलाग करून एका माणसाने त्यांना रडकुंडीला आणले होते. अशक्य अशा वेळी आणि अशक्य ठिकाणी त्यांना तो दिसला होता. तो खरा नसावा किंवा साधा नसावा अशी त्यांची त्यांनाच शंका आली होती. म्हणून पोलिसांकडे जाण्याऐवजी त्या डॉक्टरांकडे आल्या होत्या. अंजनाबाईंच्या सांगण्याचे तात्पर्य हे होते, पण त्यांना सर्व काही सांगायला बराच वेळ लागला. सर्व क्रमवारही सांगता येत नव्हते. तो अंगात पिवळा धमक, हळदीच्या रंगाचा शर्ट किंवा बुश शर्ट घालतो. त्या म्हणाल्या, आत्तापर्यंत मला तो कधीही दुसऱ्या पोशाखात दिसलेला नाही. मला तर वाटतं माझ्या नजरेपासून लपून राहण्याऐवजी माझ्या नजरेस पडण्याचीच तो धडपड करीत असावा. नाहीतर इतक्या भडक रंगाचे कपडे कशासाठी? किती दिवसांपूर्वी प्रथम दिसला. तसं माझ्या लक्षात आलं त्याला आता 6-7 महिने तरी होत आले. त्याआधी दिसलाही असेल, पण माझं लक्ष गेलं नसेल. मग मध्येच केव्हा तरी तो समोर दिसला. नीट पाहिल्यावर असं वाटलं की हा चेहरा, हा पेहराव आपण पूर्वी पाहिलाय. मग आठवलं की एकदाच नाही, अनेक वेळा पाहिलाय.
नक्की वेळ, नक्की ठिकाण असं आठवत नव्हतं, पण पाहिल्याची आठवण मात्र नक्की होती. दिसायला कसा आहे? वर्णानं सावळा आहे, नाक धारदार आहे. मला त्याच्या चेहऱ्याची बाजूच नेहमी दिसत असते. समोरासमोर चेहरा करून नजरानजर करण्याची जणू त्याची हिंमतच होत नाही. डोळ्याच्या एका कडेतून तो माझ्याकडे पाहत असतो. मी त्याच्याकडे पाहते हे त्याला माहीत असतं, आणि त्याला माहिती आहे हे मला माहिती आहे हेही त्याला माहीत असतं. गुंतागुंतीचं वाटतं, पण माझं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याची खटपट चाललेली असते यात संशय नाही. पाठलाग करतो म्हणजे कसा? अर्थात आमची गाडी आहे. तेव्हा तो काही गाडीमागे टॅक्सीतून येत नाही, पण गावाच्या एका टोकाला कुठेतरी दुकानाच्या काचेसमोर घोटाळताना मधून तिरकी मान करून माझ्याकडे पाहताना दिसलेला असतो. तर 2 तासांनी बंगल्याच्या जवळच्या एखाद्या बोळात वळताना दिसतो. हा पाठलाग नाही तर काय? त्याने नाही, कधीही बोलायचा प्रयत्न केला नाही. माझ्या जवळही येण्याचा प्रयत्न केलेला नाही, अजूनपर्यंत नाही. पण पुढचं मात्र काय सांगणार? तो समोर दिसला की नाही ते विचार मनात यायला लागतात. धडधडती चिता, मृतदेह, ताट्या, स्मशानभूमी. त्याला काही नाही, त्याला कोड, महारोग असला काही रोग असावासा वाटत नाही. निदान बाहेरून तरी कोणत्याच खुणा दिसत नाहीत. पण हो, आमच्यात खुणवाखुणवी म्हटली तर अप्रत्यक्षपणे अशी एकदाच झाली. हे काहीतरी कामासाठी बँकेत गेले होते आणि काम जास्त नव्हतं म्हणून मी गाडीतच बसून राहिले होते. हातात काहीतरी मासिक होतं. आसपासच्या वाहत्या रहदारीची मला जाणीव होती, पण माझं बाहेर लक्ष नव्हतं. टाळ मृदंगाचा आवाज बराच वेळ कानावर येत होता, पण जवळ येईपर्यंत मी तिकडे लक्ष दिलं नाही. अगदी गाडीजवळून दिंडी जायला लागली तसे मग मला बाहेर पाहावंच लागलं. कोणाची तरी प्रेतयात्रा चालली होती. खूप लोक होते. फुलं उधळली जात होती. भजनी मंडळांनी एकदम वरचाच सूर धरला होता. त्या क्षणी मागच्या गर्दीत मला तो दिसला. चालला होता समोर, पण नजर मधून मधून गाडीकडे, माझ्याकडे वळत होती आणि वर तिरडीकडे जात होती. माझं अंग शहारून उठलं आणि मी मान वळवली. ती प्रेतयात्रा अगदी दूर जाईपर्यंत तिकडे पाहिलंच नाही. घशाला कोरड पडल्यासारखी झाली होती. चेहरा पांढराच पडला असला पाहिजे. यांच्याही लक्षात आल्याखेरीज राहिलं नाही ते. नाहीतर यांचं सहसा लक्षच नसतं कामापलीकडे. यांना काहीतरी सांगितलं खरं, पण मनाला बदलेला हिसका काही केल्या कमी होईना. माझ्या यजमानांजवळ नाही, आजवर मी याबद्दल कोणाशीही एक शब्दही उच्चारलेला नाही. कशाची तरी भीती वाटते खरी. कितीतरी वेळा मनाच अगदी हिय्या केला, पण अगदी अखेरच्या क्षणी धीर खचतो. जीभच रेटली जात नाही. अगदी अगदी नाईलाज होतो माझा. असं काही कोणाच्या लक्षात आलेलं नाही. माझ्या प्रकृतीत फरक पडलेला नाही, अजूनपर्यंत तरी नाही. अनुभवांनी जर आता अगदीच ताल सोडला तर मग मात्र मला अन्नाचा घास तरी जाईल की नाही शंकाच वाटते. त्याला असा अनेक वेळा पाहिल्यावर त्याचा मनावर काहीतरी परिणाम झाला असला पाहिजे, कारण मला तो स्वप्नातही दिसायला लागलाय. अगदी अगदी कल्पनाही नसताना. हो, आता ठीक वाटतं. सांगते ना. सांगण्यात जरा मागे पुढे होईल. आणि खरं सांगू का, आता जेव्हा मागचं काही आठवायचा प्रयत्न करते तेव्हा ते प्रसंग तरी खरे घडलेत का मला स्वप्नात दिसलेत याचीही खात्री देता येत नाही. मनाचा ना सगळा गोंधळ होऊन जातो. हे स्वप्न याची खात्री आहे, कारण मी घाबरून उठल्याचं यांनी कशी तरी समजूत काढल्याचं मला पक्का आठवतं. आम्ही कोणत्या तरी गावाहून आलो होतो. बरोबर हे होते. मुलंही होती. मला 2 मुलगे आणि एक मुलगी आहे. चांगली आहेत मुलं, गुणी आहेत, हुशार आहेत, आज्ञाधारक आहेत. तर आम्ही स्टेशन बाहेर टॅक्सीसाठी उभे होतो. माझा काय गोंधळ झाला मला कळलंच नाही, पण समोर एक टॅक्सी थांबली
त्यात मी चढले. इतर कोणाची वाट सुद्धा पाहण्याचं माझ्या स्मरणात राहिलं नाही की आपण एकट्याच आहोत याची शुद्ध राहिली नाही. दार बंद झालं, टॅक्सी सुरू झाली, तेव्हा मी भानावर आले. आपण एकट्या आहोत, कुठे जायचं हे सांगितलं सुद्धा नाही. मग गाडी सुरू कशी झाली? गाडीचाच का आणखी कसला तरी आवाज इतका होत होता की मग मी ड्रायव्हरला थांब थांब असं म्हणून ओरडून सांगितलं, तरी त्याला ते ऐकूच गेलं नाही. मी दार उघडायचा प्रयत्न केला, पण गाडीच्या दोन्ही दारांना आतून हँडलच नव्हतं. मी ओरडायला लागले, गाडीच्या काचांवर जोराने हात आपटायला लागले, पण कोण लक्ष देणार? गाडीचा वेग तर वाढायला लागला. बाहेरचा रस्ता हा इतका झपाट्यानं मागं सरकत होता की मला तो ओळखूही येईनासा झाला. गाडीचा वेग इतका वाढला की ती वेडीवाकडी हालायला लागली होती. दर सेकंदाला गाडी कशावर तरी आपटायची मला भीती वाटत होती. आणि गाडीच्या चाकावर वाकून बसलेला तो सैतानी ड्रायव्हर तो तर आणखी वेग वाढवत होता. पुढे होऊन मी शेवटी त्याचा खांदा जोरानं हलवला. त्याला काहीतरी सांगणार होते, पण त्यानं मागं वळून पाहत माझे शब्द ओठांवरच थिजले. कारण जो माझी गाडी अशी बेभान वेगानं कुठेतरी नेत होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. तोच माझ्या पाठलागावरचा माझा वैरी होता. गाडी वेडीवाकडी कशीही चालली होती. तो मागं वळून पाहत दात विचकून हसत होता. समोरच्या काचेतून कसले तरी दिवे जवळजवळ येत मोठे मोठे होताना मला दिसले आणि मी किंचाळले. किंचाळताच जागी झाले. मी माझ्या घरी होते, बिछाण्यात होते, आणि हे मला हलवून हलवून जागी करत होते. कितीतरी वेळानं भानावर आले आणि मग मला रडू कोसळलं. अगदी आवरेनाच. नाही, आता ठीक आहे. पुढे 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 त्यांना सांगितलं की वेडवाकडं स्वप्न पडलं होतं. मग झोपले खरी, पण कितीतरी वेळ मला झोपच येईना. सारखा तो देखावा आठवून शरीर शहारत होतं. याला झाले असतील 3-3.5 महिने. त्याआधी पडली असतील, पण मला आठवत नाहीत. आठवतं ते हे पहिलं स्वप्न. हो, आणखी पडली ना. माझ्या कोणत्या तरी ऑपरेशनची चर्चा चालली होती. मी जीव तोडून सगळ्यांना सांगत होते की मला काही होत नाही. ऑपरेशनची तर काहीच जरुरी नव्हती. वाटलं तर औषध द्या, पण हे ऑपरेशन नको. पण सगळे मला समजावून सांगत होते, भिवू नका, तुमच्याच बऱ्यासाठी आहे म्हणून सांगत होते. काही केल्या कोणाची खात्रीच पटवता येईना. घरचे लोक, माहेरचे लोक, डॉक्टर, मुलं सर्वजण माझीच समजूत काढीत होते. एक दिवस थांबा म्हटलं तर ते सुद्धा ऐकायला कोणी तयार नव्हतं. मी रडत होते. तोच रोगाचा भाग आहे असंच सर्वांना वाटत होतं. आणि किती घाई. लागलीच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो सुद्धा. सगळे माझ्या भोवती इतकी गर्दी करत होते की मला इंचभर सुद्धा हलता येत नव्हतं. मग मला टेबलावर नेलं होतं. भूल आणण्यासाठी कसला तरी गॅस जाळीतून तोंडावर सोडत होते, पण गॅसला वासच नव्हता आणि शुद्ध हरपतच नव्हती. मला बोलता येत नव्हतं, हातपाय हलवता येत नव्हते. वाटत होतं की त्यांना सांगायला हवं की अहो मी शुद्धीवर आहे. मी बोलले नाही तर ते तसंच माझं शरीर कच्चा कापायला लागतील. पण त्यांची आपली तयारीच चालली होती. मग सगळे बाजूला झाले आणि सर्जन आले. पण ते सर्जन नव्हतेच. तो माझा हाडवैरी होता. अंगावर पांढऱ्या ॲप्रनऐवजी पिवळा धम्मक ॲप्रन होता. ग्लव्ज नव्हते. त्याऐवजी हातात एक लखलखती सुरी होती. तो माझ्याकडे पाहत होता. त्याला माहीत होतं की मी शुद्धीवर आहे. तो स्वतःशी किंचित हसत होता. समाधानानं मान हलवत होता. सुरी पाजळीत वरून वाकत होता. त्या क्षणी ताणासही होऊन मी जोरात किंचाळले. तोंडातून आवाज येताच मी जोर करून उठले. टेबलावरून खाली उडी मारली आणि धावत सुटले. आसपासचे थिएटर नाहीसे झाले होते. डॉक्टर, नर्सेस कोणीच नव्हतं. फक्त मी आणि माझ्या पाठलागावर तो सैतान.
हातातली सुरी पाजळीत खदा खदा हसत माझ्या मागे धावणारा. कशाला तरी अडखळून मी खाली पडले. वर पाहते तो माझ्या यजमानांचा चेहरा दिसला. ते मला हलवत होते. जागी हो जागी हो असं म्हणत होते. रात्रीचीच मला भीती वाटायला लागली. मी नको नको म्हणत होते तरी यांनी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांना बोलावून आणलंच. त्यांनी तपासलं पण शरीरात दोष नव्हताच तर त्यांना काय सापडणार. ते म्हणाले, काळजी करता, काळजीनं असं होतं. मन कशात तरी रमवा. त्यांना काय सांगू, कपाळ. मग त्यांनी झोपेसाठी गोळ्या दिल्या. झोपेची तक्रार कुठे होती माझी. झोपेचीच तर उलट भीती वाटत होती. पण त्यांना काहीच सांगितलं नाही. गोळी घ्यायला बाथरूममध्ये जायचं आणि गोळी सिंकमध्ये सोडून द्यायची. मला भीती कशाची वाटत होती सांगू का. दरवेळी स्वप्नात त्याचा मृत्यूशी संबंध येत होता. समजा मी वेळीच जागी झालेच नाही तर. हो, आणखी स्वप्न पडलं. 15 दिवसांपूर्वीचीच ही गोष्ट आहे. मी कुठेतरी रस्त्याच्या कडेवर उभी होते आणि लांबवरून कसला तरी गलका कानावर येत होता. रस्त्याने जे काही येत होते ते चांगले नसणार. आपण इथे थांबायला नको असं सारखं सारखं वाटत होतं. पण काही केल्या जागचे पायच हलत नव्हते. मग मला वाटलं की तो आवाज गलक्याचा नाही, भजनी दिंडीचा आहे. हे केव्हा तरी घडलेलं आहे. या पुढचा भाग वाईट आहे असं सारखं सारखं वाटत होतं. पण काही केल्या ती आठवणच जागी होईना. ती मिरवणूक का काय होती ती एव्हाना खूप जवळ आली होती. ती प्रेतयात्रा होती. जागच्या जागीच माझं शरीर चळचळा कापायला लागलं. काहीतरी भयंकर होणार, काहीतरी भयंकर होणार. मी हालायला हवं, पळून जायला हवं. नुसते विचार विचार, निरर्थक वांजोटे विचार, काहीच कृती नाही. यशी मूर्खासारखी उभी असताना प्रेतयात्रा माझ्यासमोर येऊन पोचली. दिंडीतले लोक शरीर इकडे तिकडे बेभानपणे झोकून देत होते. त्यांचे चेहरे सुद्धा उर्मट रागीट कसे तरीच वाटत होते. मृताविषयी जी एक आदराची भावना अपेक्षित असते ती तर मुळीच नव्हती. त्यांच्या भजनाचे शब्द आता मला आठवत नाही, पण त्यातही काहीतरी वेगळेच असल्याचे मला त्यावेळी जाणवले होते. ते लोक किती वेळचे तरी माझ्यासमोरून हलेनातच. भसाड्या आवाजात वेडेवाकडे हावभाव करीत त्यांचे ते चमत्कारिक भजन चाललेच होते. ते का हलत नाहीत पाहायला मी वळून रस्ता मागे पुढे पाहिला. तेव्हा मला ते दिसले. त्यांच्याबरोबरची तिरडी मोकळीच होती. ती आता त्यांनी रस्त्यावर ठेवली होती आणि जवळच उभा असलेला तो पिवळ्या पोशाखातला सैतान तिरडी धरणाऱ्यांना हातानं खूण करून माझी दिशा दाखवत होता. त्यांनी हा सगळा सोहळा माझ्यासाठी उभा केला होता. मला ते तिरडीवर बांधणार होते. माझ्या पुढे हे हेंगाडे भजनी चालणार होते आणि तो माझा वैरी, तो सैतान खदखदा हसत मागून येणार होता. ते 5-7 लोक माझ्या दिशेने येऊ लागताच मी किंचाळायला लागले. त्यांचे हात मी झटकून टाकीत होते, ओरडत होते, किंचाळत होते. तोंडावर एकदम गार पाणी पडताच मी भानावर आले. मी घरी होते, माझ्या बिछाण्यात होते आणि यांचेच हात दूर ढकलत होते. म्हणून यांनी तोंडावर पाणी टाकलं होतं. त्याच्या चेहऱ्याची यापेक्षा जास्त कल्पना देता येत नाही का. नाही, सांगितलं ना, तो समोरासमोर असा दिसतच नाही. हे जरा महत्त्वाचं आहे. आणि रागावू नका हां, नीट विचार करून उत्तर द्या. तुम्हाला त्याच्याकडे पाहताना एखाद्या नातलगाची, एखाद्या ओळखीच्या माणसाची आठवण होते का. नाही, सुरुवातीस मला वाटे की हा चेहरा मला फार फार पूर्वी अगदी लहानपणी कुठेतरी दिसलाय. त्यावेळी तो एखाद्या स्वप्नात दिसला असण्याची शक्यता आहे. आजपर्यंत तुम्हाला एखादा मोठा आजार येऊन गेलाय का, की ज्याच्याने खूप अशक्तपणा येतो, ज्याच्यात दिवसेंदिवस अंथरुणातच पडून राहावं लागतं, सर्व नर्सिंग इतरांना करावं लागतं असा. नाही, निदान एवढ्यात माझ्या आठवणीत तरी नाही. अर्थात 3 मुलं झाली,
तेव्हा बाळंतपण ही मोठी आजारच असतात म्हणा, नाही का? पण मला सर्व डिलिव्हरी सोप्याच गेल्या अहो. कोणाशी मोठं भांडण, अगदी कडाक्याचं भांडण झालंय का, ज्यात माणूस भान विसरतो, शब्दांनी अगदी वर्मी घाव घालतो, असलं काही? तसंही नाही आठवत काही. तुम्ही कायमचेच इथं राहता का फिरतीनिमित्त वेगवेगळ्या गावी जावं लागतं? नाही, यांची नोकरी फिरतीची नाही. आई वडिलांच्या आठवणी कितपत आहेत? कशा आहेत? चांगल्या आहेत का? त्यांच्यापैकी कोणी हयात आहे का? नाही, दोघेही माझ्या लहानपणीच वारले. थोरला भाऊ आणि वहिनी, त्यांनीच आमचं सगळं केलं. आता तेही दोघं गेलेत. आम्हीच दोघी बहिणी आणि एक भाऊ राहिलो आहोत असे. त्यांच्याशी संबंध कसे आहेत? बरे आहेत. जाणं येणं कितपत आहे? जास्त नाही, काही कार्य निघालं तर तेवढ्यापुरतंच. त्याचं काय आहे, माझी परिस्थिती त्या दोघांच्या मानानं फारच चांगली आहे. तेही यायचा संकोच करतात आणि यांनाही माणसांची फारशी आवड नाही. असं. डॉक्टर सुखात्मे इतका वेळ गप्प बसले की शेवटी त्या अस्वस्थ झाल्या. त्या काहीतरी बोलण्याच्या बेतात होत्या, तोच डॉक्टरांची मान वर झाली. इतक्या औचितपणे की त्या दचकन मागेच सरल्या. काहीशा भयभीत नजरेने त्या डॉक्टरांकडे पाहू लागल्या. तुम्ही इथे आलात ही फार चांगली गोष्ट केली. ते अतिशय शांत गंभीर आवाजात बोलायला लागले. तुमच्याही लक्षात आलं असेल की तुम्ही वर्णन करता असली कोणीही व्यक्ती खरोखरच अस्तित्वात असणं शक्यच नाही. अस्तित्वात असणे मोठा तात्विक अर्थ भरलेले शब्द आहेत हे. ज्यांचा ज्ञानेंद्रियांवर परिणाम होतो त्यांना अस्तित्व आहे, अशी व्याख्या केली तर तुमच्या एकट्यासाठी हा हळदी वेशातला माणूस खरोखरीच अस्तित्वात आहे. पण तुमच्याखेरीज इतर सर्व समाजाचा विचार केला तर त्याला सत्यता नाही, खरेपणाही नाही. तो केवळ एक आभास आहे, भ्रम आहे, तुमच्या मनःपटलावरची काल्पनिक आकृती आहे. याचा अर्थ तुमच्या मनाचे खऱ्या खोट्याचे निकष चूक आहेत. खऱ्या आणि खोट्या गोष्टींच्या मापनात चूक होते आहे, हे तुम्ही मुद्दाम करीत नाही अर्थात. किंबहुना हे होते आहे याची तुम्हाला जाणीवही नाही. एखादी मोठी इमारत घ्या, तिचा पाया एका बाजूने जर असा खचला तर बाहेरून पाहणाऱ्याला तिचा कल्लेपणा सहज ध्यानात येईल, पण आत राहणाऱ्याला त्याची कल्पनाही येणार नाही, कारण सर्व संदर्भासह त्याचं जगच जरा कल्लेलं असतं. खुर्चीच्या हातावर हात ठेवून डॉक्टरांनी आपली फिरकीची खुर्ची अचानकपणे गर्रकन फिरवली. जरा पुढे वाकलेल्या अंजनीबाई त्या अनपेक्षित हालचालीने दचकल्या, एकदम मागे सरल्या. पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यांत ती शंकेची, अनिश्चिततेची भावना दिसायला लागली. त्यांना काही बोलायची संधीसुद्धा न देता डॉक्टर बोलतच राहिले. तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या मनाचा पाया कुठेतरी खचलाय. ही मोडतोड म्हणा, हा धक्का म्हणा, फार फार पूर्वी केव्हा तरी घडलेले, त्याचा परिणाम आता जाणवायला लागलाय कदाचित. जसजसा वेळ जात जाईल तसतसे हे परिणाम आणखी आणखी गंभीर होत जातील. तुम्हाला मी सांगतो त्यातल्या काही गोष्टी समजणार नाहीत, पण माझं ऐका. अजून रोजच्या जगाचा तुमच्याशी असलेला संपर्क संपूर्णपणे तुटलेला नाही. हा एक नाजूकसा धागा अधांतरी तरंगतोय. तो शाबूत आहे तोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य व्यवहारी जगात वावरू शकाल. एकदा हा धागा तुटला, हा पूल कोसळला, हा दरवाजा बंद झाला की मग तुम्ही तडीपार जाल. ज्या संकेतावर परस्पर संदेशन आधारलेले आहे ते संकेत अर्थहीन होतील किंवा त्यांचे विपरीत अर्थ जाणवायला लागतील. मग तुम्ही मदतीपलीकडे जाल, कारण तुम्हाला मदत करण्याचा मार्गच बंद होईल. अंजनीबाईंचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. त्या बोलल्या तेव्हा त्यांचा आवाजही घोगरा येत होता. म्हणजे म्हणजे मला वेड लागेल? हो. डॉक्टरांचा आवाज तुटक कर्कश होता. पण आता काही उपाय आहे का? काही इलाज आहे का? हो. आधी संपूर्ण तपासणी, मग वाटलं तर संमोहित अवस्थेत तपासणे, मग योग्य त्या औषधांची व उपचारांची योजना. पण हे केव्हापासून सुरू करता येईल? केव्हाही? आता म्हटलात तर आत्ता. आत्ता आत्ता या क्षणी? हो. डॉक्टर उठले. या माझ्याबरोबर.
त्यांनी आपल्या मागच्या पार्टिशनमधला झुलता दरवाजा ढकलला आणि अंजनीबाईंसाठी तो हाताने उघडाच धरला. खुर्चीतून उठून त्या टेबलाला वळसा घालून त्या उघड्या दरवाजापाशी आल्या. आत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एकदा त्या खोलीत नजर टाकली. खोली फारशी मोठी नव्हती, पण सामानही जास्त नव्हते. भिंतीला लागूनच एक अत्यंत आरामशीर प्रशस्त चामड्याचा कोच होता. तिथेच स्टँडचा दिवा होता. दिव्यापाशी एक आराम खुर्ची होती. त्यांची नजर खुर्चीवरून सरकली आणि मागच्या भिंतीवर गेली. त्यांच्या शरीराला एकदम हिसकाच बसला. डोळे मोठे मोठे होत गेले, ओठ विलग झाले, पण त्यातून ना आवाज येईना ना धाप येईना. चला आत. डॉक्टरांचा आवाज जरबेचा करडा वाटत होता. नाही नाही, त्या ओरडल्या. नाही नाही, त्या किंचाळल्या. डॉक्टर काही हालचाल करण्यापूर्वीच त्या खोलीतून पळत पळत निघून गेल्यासुद्धा होत्या. त्यांच्या मागोमाग जाऊन त्यांना अटकाव करण्याचा विचार डॉक्टरांच्या मनात आला खरा, पण तो सहस्त्रांश सेकंदसुद्धा टिकला नाही. आजवरच्या त्यांच्या सर्व विश्वासांच्या ते विरुद्ध झाले असते. अंजनीबाईंना मदतीची जरुरी होती, वेळ निकडीची होती, हे सर्व खरे, पण मदतीसाठी त्या आपणहून त्यांच्याकडे वा इतर कोणा तज्ज्ञाकडे जायला हव्यात. त्यांच्या मनाविरुद्ध काही केले तर त्याचा फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याचीच शक्यता अधिक होती. नाही, त्यांच्या मागे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. हे विचार मनात येऊन जाईपर्यंत त्यांची एवढीशी हालचाल झाली नव्हती. आतल्या खोलीचा झुलता दरवाजा हातात धरून ते त्याच पावित्र्यात उभे होते. आता त्यांनी त्याच जागेवरून खोलीत नजर टाकली. खोलीतल्याच कोणत्या तरी वस्तूचा अंजनीबाईंच्या मनावर असा स्फोटक परिणाम झाला होता आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच त्यांना ती वस्तू दिसली. आराम खुर्चीमागच्या भिंतीवर त्यांचे पिवळे जॅकेट टांगलेले होते. कितीतरी वेळ ते नवलाने त्या पिवळ्या धमक जॅकेटकडे पाहत उभे राहिले आणि मग एक मोठा सुस्कारा सोडून त्यांनी हातातले दार सोडले. साप साप आवाज करीत ते हेलकावे खात राहिले. पॅन्टच्या खिशात खोलवर हात घालून डॉक्टर सावकाश आपल्या खुर्चीकडे परत आले. झाली ती गोष्ट अपघाताने झाली होती. कोणत्या तरी एका हिवाळ्याच्या सकाळी ते जॅकेट घालून इथे आले होते आणि मग ते आत काढून ठेवल्याचे ते विसरूनच गेले होते. आधी त्यांनी खोलीत नजर टाकली असती तर कदाचित त्या जॅकेटचा धोका त्यांच्या ध्यानात आला असता, किंवा उलट पक्षी कदाचित आला नसताही, कारण त्यांच्या दृष्टीने ते जॅकेट ही एक सामान्य, क्षुल्लक, नेहमीच्या वापरातली, दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू होती. पण त्यांच्या दृष्टीने, अंजनीबाईंच्या नाही. ते पिवळे धमक जॅकेट समोर पाहताच अंजनीबाईंच्या मनात काय विचार आले असतील याची डॉक्टरांना कल्पना आली आणि त्या परत कधी काळी आपल्याकडे उपचारासाठी येतील ही कल्पनासुद्धा त्यांना अशक्य कोटीतली वाटायला लागली. कारण आपल्यावर पाळत ठेवणारा, भलत्याच वेळी समोर उपटणारा, भीतीने जीव गोठवणारा तो अधम माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हे डॉक्टरच आहेत ही अंजनीबाईंची खात्री झालेली असणार. एका बंद खोलीत नेण्याचा आपला प्रयत्न हा त्यांच्या दृष्टीने नीचपणाचा कळसच ठरणार. आपण होऊन डॉक्टरांकडे गेलो होतो या गोष्टीचे त्या स्वतःला कोणते स्पष्टीकरण देतील? पण त्याला काय उणीव? त्यांच्या मनाने तर्काचे पाश केव्हाच तोडले होते. सत्यस्थिती, काल्पनिक प्रसंग आणि स्वप्नावस्था यांची गफलत झालेली होती. हा प्रसंग हेही एक स्वप्नच होते अशी त्यांची खात्री पटायला मुळीच अडचण पडणार नव्हती. पण त्यांना मदतीची जरुरी होती. मदतीची खरोखरच जरुरी होती. निदान त्यांच्या यजमानांना फोन करून त्यांच्या पत्नीच्या मनस्थितीची कल्पना देणे हे तरी डॉक्टरांचे साधे मानवी कर्तव्य ठरत होते. अंजनीबाईंचे नाव आणि पत्ता लिहिलेला कागद त्यांनी पुढे ओढला. टेलिफोन डिरेक्टरी पुढे ओढली. त्यात देशमुखांची रांगच्या रांग होती, पण अंजनीबाईंनी दिलेला पत्ता कोणाचाच नव्हता. डॉक्टरांनी चौकशीचा नंबर फिरवला आणि चौकशी केली, पण त्या नावावर, त्या पत्त्यावर टेलिफोन नाही हीच माहिती त्यांना मिळाली. फोन घरी नसावा किंवा असला तर कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या नावावर असावा असा त्यांनी तर्क केला. एवढा प्रयत्न डॉक्टरांना अपुरा वाटत होता. ज्या विश्वासाने अंजनीबाई त्यांच्याकडे आल्या होत्या तो विश्वास त्यांच्याकडून आणखी काहीतरी मागणी करत होता.
जणू एक टेलिफोनचा प्रयत्न पुरा नव्हता. त्यांनी ओळखले की स्वतः त्या पत्त्यावर जाऊन अंजनीबाईंच्या यजमानाची गाठ घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिल्याखेरीज त्यांच्या मनाला स्वस्थता लाभणार नव्हती. आठवणीने त्यांनी तो पत्त्याचा कागद पाकिटात ठेवून दिला. परत येताना त्यांनी गाडी मुद्दाम त्या रस्त्यावरून घेतली. जो नंबर त्यांनी लिहिला होता तो एका आलिशान बंगल्याचा होता. डॉक्टरांनी गाडी पोर्चमध्ये थांबवली. गाडीचा आवाज ऐकून एका गड्याने दार उघडले होते. आत शिरता शिरता डॉक्टरांनी आपले कार्ड त्याच्या हाती दिले आणि त्याची वाट पाहत ते हॉलमध्येच उभे राहिले. गड्याने खूण केली तेव्हा ते त्याच्या मागोमाग त्या खोलीत गेले. आत एक मध्यमवयीन गृहस्थ सोफ्यावर बसून पेपर चाळीत होते. आपण देशमुख? नाही, आपली काहीतरी चूक झालेली दिसते, ते गृहस्थ म्हणाले. माफ करा हं, देशमुख वर राहतात का? देशमुख? या बंगल्यात तर कोणीच त्या नावाचं नाही. हां? क्षणभर डॉक्टरांना त्या शब्दांचा अर्थच समजला नाही. मी म्हटलं की इथे देशमुख राहत नाहीत. काहीच न सुचून डॉक्टरांनी पत्त्याचा कागद पुढे केला. हो, पत्ता या बंगल्याचा आहे, पण हे नाव मला माहीत नाही. कागद परत त्यांच्या हातात देत ते गृहस्थ म्हणाले. आपल्या आसपास कोणी देशमुख राहतात? मला इतकी माहिती नाही. त्या गृहस्थाचा आवाजही थंड झाला होता. त्याची माफी मागून डॉक्टर बाहेर पडले. त्या रस्त्यावरील सर्व बंगल्यातून त्यांनी अट्टाहासाने चौकशी केली. 2 बंगल्यांत देशमुख या नावाचे भाडेकरू होते, पण डॉक्टरांना हवे होते ते देशमुख ते नव्हते. पाऊण तासाच्या खटपटीनंतर निराश होऊन ते गाडीत येऊन बसले. चाकावर आपटून सिगारेट तोंडात घालून ते शिलगावून तिचे 1-2 मोठे झुरकेही त्यांनी सोडले. पण ती सर्व यांत्रिक क्रिया होती. त्यांचे खरे लक्ष तिकडे नव्हते. अंतर्मुख होऊन ते त्या दिवशीच्या प्रकाराचा विचार करीत होते. अंजनीबाईंच्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता, पण त्यातला निदान काही भाग तरी खोटा होता. उदाहरणार्थ त्यांचे नाव किंवा पत्ता. ही काही एखादी विस्मृतीची ॲम्नेशियाची केस नव्हती. अशा केसेसना काही एका काळापूर्वीचे काही म्हणजे काहीच आठवत नाही. आपण दुसरेच कोणीतरी आहोत असा भास काही वेळा लोकांना होतो, पण त्यात एवढी तार्किक सुसंगती कधीच नसते. आणि भारतीय समाजात अंजनीबाईंसारखी एखादी स्त्री त्यांच्या अवस्थेत सुखरूप राहू शकेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. अंजनीबाईंची भावविवशता ही नकली वाटत नव्हती. तेव्हा त्यांनी सर्व रचून सांगितले असण्याची ही शक्यता नव्हती. मग काय, एवढ्या या लक्षावधी लोकांच्या शहरात अंजनीबाई, त्यांचे खरे नाव काहीही असो, पण पुन्हा भेटण्याची सुतराम शक्यता नव्हती. या कोड्याचे उत्तर आपल्याला कधी सापडेल असे त्यांना वाटतच नव्हते. अंजनीबाई देशमुख नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नसेल. आपल्याला भेटून केस हिस्ट्री सांगणारी स्त्री सर्वथा काल्पनिक असेल. आपल्याच मनाने अनुभव, ऐकीव माहिती आणि ग्रंथ यांच्या मिश्रणातून रिप्रेशन कॉम्प्लेक्सचा एखादा आदर्श नमुना तयार केला असेल. त्यात संकेतांचे मानवीकरण आणि शेवटी द्वेषस्थानांची अदलाबदल, सर्व तथाकथित खाणाखुणा असतील. असली काही कल्पना त्यांच्या मनाला शिवलीसुद्धा नाही. क्षणभर आपल्या कल्पना विश्वात रमणारा माणूस वाटते इतका विरळ नसतो. सत्याच्या आणि भासाच्या या सांध्यावर मनाची गाडी खटकते आणि मग काही झालेच नाही अशा समाधानात पुढे चालायला लागते. ही होती आपली आजची कथा पाठलाग. आशा करते की तुम्हाला या कथेचं वाचन नक्कीच आवडलं असेल. तर प्लीज ते माझ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियांसाठी मी नेहमीच खूप आतुर असते. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.